540 खासदार असलेल्या आपल्या भारताच्या संसदेमध्ये अर्थात लोकसभेमध्ये 131वी घटना दुरुस्ती करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे आणि मतांची जुळवाजुळव करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार आणि एनडीएचे सगळे घटक पक्ष यांची नाके नऊ येणार आहेत. कारण एक फार मोठा इतिहास कदाचित या घटना दुरुस्तीमुळे होणार आहे. कारण 2/3 बहुमत हे या विधेयकाला मंजुरीसाठी लागणार असून नरेंद्र मोदींची ज्या पद्धतीची कसरत आहे ती काबिले तारीफ असावी किंवा खासदार कसे फोडतात हे वेगळं सांगायची गरज नाही. परंतु विरोधकांनी अर्थात इंडिया आघाडीने या विधेयकाला मंजूर करायचं नाही, होऊ द्यायचं नाही. जसं तामिळनाडूत स्टॅलिन सरकारने या विधेयकाची होळी करण्याचं ठरवलं किंवा या विधेयकाला विरोध त्या ठिकाणी केला, तसे फोटो सुद्धा सगळ्या मीडियाच्या माध्यमातून जाहीर झाले. कारण ही घटना दुरुस्ती विरोधकांना मान्य नाही. काहींनी पाठिंबा दिलाय, काही सोबत असतील, परंतु याच्यावर चर्चा होते. परंतु लोकसभेमध्ये किती संख्याबळ आहे, नरेंद्र मोदींची स्वतःची खासदारांची संख्या किती आहे, ज्यांच्या जीवावर ते प्रधानमंत्री झाले, विरोधकांकडे किती खासदार आहेत, या सगळ्या गोष्टीचे मित्रांनो चर्चा करायचे. सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी पुण्यातून संतोष शिंदे. या महत्वाच्या घटना दुरुस्तीवर चर्चा करत असताना या देशातल्या नागरिकांना, लोकांना काय वाटतं हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करू. खरं तर 540 पक्षीय बलाबल असलेली आपली लोकसभेतील खासदारांची सदस्य संख्या भाजपकडे मात्र 540 पैकी 292 खासदार आहेत आणि म्हणजे यांचे 140-42 आणि घटक पक्षांचे असे मिळून 292 खासदार हे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या पाठीशी आहेत किंवा त्यांचं ते पक्षीय बलाबल आहे. तर 233 खासदार हे इंडिया आघाडी सोबत आहेत. अर्थात त्यांचे नेते राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते म्हणून काम करतात. तर 15 खासदार हे इतर आहेत जे या कुणामध्ये सुद्धा सहभागी नाहीत, तटस्थ आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि 2/3 बहुमत जर लोकसभेमध्ये या 131व्या घटना दुरुस्तीला पाहिजे असेल तर साधारणतः 360 खासदार यांचं मत किंवा यांचा पाठिंबा या विधेयकाला असणं गरजेचं आहे. आणि तो लोकसभेसाठी अपेक्षित आहे. कारण हे विधेयक जर लोकसभेत मंजूर झालं तरच पुढे ते राज्यसभेकडे जाईल आणि यासाठी मतांची जुळवाजुळव बहुतांश करून या सगळ्या विधेयकासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे सगळे सहकारी प्रयत्नशील असतील. अमित शहा किंवा इतर सहयोगी मंत्री यासाठी प्रयत्नशील असतील. परंतु या 1/3 अर्थात 2/3 बहुमतासाठी ज्या पद्धतीची कोंडी करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीच्या वतीने अर्थात विरोधकांच्या वतीने होतो आहे, यामुळे नाकी नऊ येतील याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. कारण एकंदरीत इतर परिस्थितीचा जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेतील कलम 368 नुसार लोकसभा आणि राज्यसभा यांच्यातील म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये घटना दुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी 2/3 मतांची या सगळ्या विधेयकाला गरज आहे. अर्थात किमान 50% पेक्षा अधिक खासदार यासाठी गरजेचे आहेत आणि ते असणं सभागृहासाठी फार महत्वाचं आहे. मग कदाचित
प्रधानमंत्र्यांना विरोधी पक्षांना विनंती करावी लागेल, विरोधी खासदारांना विनंती करावी लागेल, कारण कुठलाही खासदार त्यांच्या पक्ष नेत्याला विचारल्याशिवाय पुढे जाणार नाही. आणि समजा यांनी काही खासदार त्यांचं मत वळवण्याचा प्रयत्न झालाच असं समजूया, तर ते या 2/3 मतांच्या त्या 340 संख्याबळामध्ये ऍड झालं पाहिजे किंवा त्याच्यात यांच्या सोबत आले पाहिजेत. हा साधा सरळ प्रश्न आहे. 130 घटना दुरुस्त्या झाल्या. खरं तर बरेच जण असं म्हणतात की भारताची राज्यघटना ही अभेद्य आहे, परंतु कालांतराने परिस्थितीजन्य आणि इतर गोष्टी समाविष्ट करण्यासाठी घटना दुरुस्ती संसदेच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने 130 झाल्या सुद्धा. परंतु विरोधकांचा सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर यांना भारतीय राज्यघटना बदलायची, यांना भारतीय राज्यघटना अपेक्षित नाही असं सुद्धा बोललं जातं. म्हणजे तामिळनाडूचे सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन असतील किंवा बरेच आता उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही विधेयक आणताय, घटना दुरुस्तीसाठी चर्चा करताय, परंतु भारताची राज्यघटना ही काय सांगते आणि कशा पद्धतीने त्याच्यात बदल करून सरकारला जे सोयीचं आहे किंवा घटनात्मक काही बाबी बदलून तुम्ही स्वतःच्या किंवा सोयीनं घटनाविरोधी जर कृत्य करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्हाला 400 जागा द्या, 400 पार करा, भारताची राज्यघटना बदलून टाकू, अशा पद्धतीची भूमिका ही याच भाजपच्या लोकसभेच्या तत्कालीन उमेदवारांनी आणि काही ते पडले सुद्धा, म्हणजे ज्यांनी रामाची भूमिका केली ते सुद्धा संविधानाच्या त्या बदलण्याच्या भूमिकेत होते. म्हणजे हे सगळं अजब आहे. आणि याच दृष्टिकोनातून या घटना दुरुस्तीकडे सरकारच्या नियतीकडे सुद्धा प्रामुख्यानं पाहिलं जातं आणि ही गंभीर गोष्ट आहे. घटना दुरुस्तीची गरज आहे का? खासदार सांगू शकतात. कायद्यात बदल झाले पाहिजेत का? खासदार चर्चा करतील. या देशाला खरंच वारंवार घटना दुरुस्त्या करून लोकांच्या मनात शंका आहे की मूळ भारतीय राज्यघटनेचा जो ढाचा आहे हा त्यांना खरंच बदलून टाकायचा आहे का? का जे त्यावेळेच्या घटना समितीला आणि त्याचे प्रमुख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं ना अपेक्षित होतं ते या भारतीय राज्यघटनेच्या समाविष्ट आहे, मग तेच बदलून किंवा त्याच्यात दुरुस्त्या करून सरकारला हे काय साध्य करायचंय. परंतु 130 वेळा याच्या अगोदर ज्या काही घटना दुरुस्त्या झाल्या तर वेगळी वेगळी सरकार होती आणि प्रत्येक सरकारनं आपल्या सोयीनुसार देशाच्या हितासाठी किंवा एकंदरीत लोकहितासाठी जनभावनेचा आदर करून न्यायालयीन भूमिका पार पाडण्यासाठी सुद्धा घटनात्मक तरतुदीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. हे सुद्धा विसरून चालणार नाही. बघू 2/3 बहुमत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पार करू शकतात का? का त्यांना तारेवरची कसरत करावी लागेल, त्यांना इतर पक्षांना विनंती करावी लागेल. कारण 340 हा आकडा तसा कमी नाही आणि ज्या पद्धतीची मोड बांधायची असेल त्यावेळेस तुम्हाला इतरांना विश्वासात घ्यावा लागेल. कदाचित काही त्याच्या बाजूने जातील किंवा काही स्पष्ट भूमिका मांडतील, देशासमोर येईलच. पण जे होतंय या घटनेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे, हे विसरून चालणार नाही. भारतीय राज्यघटना ही तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाची आहे. जसं संसदेतल्या सभागृहातल्या सदस्यांना माहिती आहे, अभिप्रेत आहे, तसंच बाहेर जे नागरिक राहतात ज्यांनी आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहेत ते काय भूमिका घेतात त्या प्रत्येकाच्या पक्षाच्या विचारधारेच्या धोरणावर अवलंबून आहे. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पण कायद्यापुढे सगळे समान आहेत. दुरुस्ती करून प्रश्न सुटणार आहे का त्याची वाट पाहूया. धन्यवाद.